हाय हॅलो नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर तुम्हाला आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे समजलंच असेल, तर आम्ही आमच्या शेतातील ब्लॉग आज शूट केलेला आहे आणि शेतामध्ये आम्ही कशी मजा केली हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तरी इथे आम्ही शेतात आल्यानंतर पप्पानी 2 कलिंगड आणले होते। पप्पा गेले होते मुरुडला आणि पप्पानी कलिंगड आणलेले आहेत आणि आम्ही डबा शेतात आणला होता, कारण घरी आम्हाला जेवसं वाटलं नाही म्हणून शेतात डबा आणून आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे। तर जेवणामध्ये काय काय आहे हे पण तुम्हाला मी दाखवते पुढे। तर मस्त कैऱ्या काकडी तोडून मस्त छानसा आम्ही एन्जॉय केलेला आहे। शेतामध्ये जाऊन डबा खाण्याची मजाच वेगळी असते। आम्ही कैऱ्या पण तोडलेल्या आहेत आणि आम्ही जेवणामध्ये मेथीची भाजी, चपाती, मटकीची भाजी, ठेचा असं बरंच काय काय आणलेलं आहे आणि मस्त जेवणाचा आस्वाद घेतलाय। बघा किती साधं सिंपल, तुम्ही भाकरी आणि चटणी जरी जेवणामध्ये आणली, आंब्याची चटणी वगैरे पण आम्ही आणलेली आहे। मटक्यानं पाणी प्यायला होता बाय माऊ पण आता कुणी कुणी असं शेतामध्ये जेवण केलेलं आहे नक्की कमेंटद्वारे सांगा, कारण हा एन्जॉय, हा जो शेतात जेवण्याचा आनंद आहे, जे सुख आहे ते आपल्याला कुठेच मिळणार नाही। मेथीची भाजी 5 स्टार हॉटेलमधील जेवणाला सुद्धा हे जेवण मागे टाकतं। तर बघा चपाती, ठेचा, मिरची, मेथीची भाजी, मटकीची भाजी, शेव, आंब्याची चटणी हे सर्व आम्ही या दिवशी आणलं होतं शेतामध्ये आणि मस्त शेतात बसून आम्ही सर्वांनी, आई पप्पा, आम्ही दोघी बहिणी, आमची मुलं मस्त चिंचेच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली बसून मस्त आस्वाद घेतलेला आहे। कलिंगड पण पप्पाने आणले होते, त्यातून मुगाच्या शेंगा असं बरंच काही काही खायला होतं। तर शेतात जेवण्याची मजाच खूप वेगळी असते आणि जेवण पण एवढं स्वादिष्ट लागतं। ही मजा खरंच शेतकऱ्यालाच अनुभवायला मिळते। पप्पानी ते कलिंगड कापून दिलेलं आहे सर्वांना आणि मस्त आम्ही कलिंगडचा आस्वाद घेतलेला आहे। तर किट्टूला छान डिझाईनमध्ये कापून पाहिजे होतं, त्यामुळे पप्पानी मस्त अडकेतानी व्यवस्थित छान छान कापलेला आहे। मस्त फुलासारखी डिझाईन कापून घेतलेली आहे आणि असंच नुसतं कापून न देता त्यातल्या बिया वगैरे काढून मधला जो लाल गाभ आहे तर ते काढून नातवंडांना खायला देतील आता। तर हे असतं आजी आजोबाचं प्रेम। खाऊन झाल्यानंतर आमच्या मस्त एक एक झोपी झालेला आहे। तर माझे सासरे सुद्धा आलेले आहेत, तर आम्ही सर्वांनी मस्त एन्जॉय केलेला आहे। ते खाऊन मस्त लोळालेत सगळे। त्यानंतर आम्ही कांद्याकडे गेलोत आणि मग कांदे जराशे थोडेसे घरी घेऊन जाण्यासाठी उपटलेले आहेत। एवढ्या कांद्याला किती सारी लोक आहेत। कोण कोण आहे बघू किती किती माणसं लावलीत कामाला, एवढी सगळी। किती हजेरी द्यायची तुम्हाला? 1 2 चंगू मंगू। हाय मित्रांनो, हाय चंगू मंगू। काढा, तुम्ही शेती करताय? बरोबर, काढा कांदे, काढा मग, काढा कांदे। इथं आजी आमची कांदे कापायला चालू झाली लगेच। इकडे बाबा बसलेत आंब्याच्या झाडाखाली, फुलं आलेत झाडाला इकडं, इकडे बाबा थांबलेत आंब्याच्या सावलीला। किती ओ पिलून पण उपटला, वा वा छान छान मोठाला भया किती उपटला। व्हिडिओ काढला तुमच्या पप्पाला होय? हे बघा इकडे बघा, पिलू मोठे 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 उपस। हा बारके बारके नाही, मोठे मोठे। तिकडे बघ दीदी कसे मोठे मोठे काढायले बघ। हा हे आहेत कांदे आणि हे आहे गाजराचं बी, गाजराचं बी। किती छान आहे, मस्त मोहर आलेला आहे।
हे आहे कांद्याचं बी. कांद्याला पण बी आल्यात आणि कांदे उपटायला चालू आहेत. आणि भया इथं मस्त छान छान कांदे उपटतोय. किट्टू कांदे उपटती, दीदी कांदे उपटती, इकडं आजी कापती कांदे. मस्त छान छान सर्वांची कामं चालू आहेत. इकडं बघा की कुणीतरी किट्टूची बॅगेत भरायला चालायचं बघ का. ती बॅगेत भरायला लागली तिथं. तोडू नका तसे कांदे. भया तर एक नंबरला आघाडीवर आहे पुढं, सगळे मागचे कांदे सोडून. व्हिडिओ करते, व्हिडिओला नेट काय फोन स्विच ऑफ झालाय. सनसेट घ्यायला लागले मी. सनसेट कांदे एकच वेळी होती त्यामुळं आईनं कांदे कापले. बाबा फिरत होते इकडे तिकडे. कालच्या मंगळवार काढल्या नाहीत ना. आणि पोरं इकडे खेळत होते छान मातीमध्ये. चिखलाचा गोळा करून करून लॉलीपॉप बनवायला चालू आहे त्यांचं. फुलं तोडत होते, फुलांचं काय काय करत होते. दीदी बी त्यांच्यासोबत गोळे, चिखलाचे गोळे करत होती. आम्ही पण लहान असताना असं खेळायचो, चिखलाचे गोळे करायचे, काय काय करायचं. आणि सूर्य मावळत आलेला होता, आता घरी जायची वेळ झालेली होती. सनसेट बघ कसला भारी आहे. ही सनसेट बघ. ह्याच रस्त्याने गेला पळत पळत. हळू जा पण तू पडशील, लागल. हा पूछ पकडली होती वे. हळू तिला पाणी पिऊ द्या, पाणी पिऊ द्या तिला. थांबा तिला पाणी पिऊ द्या. बसू काय. म्हशीला पाणी पाजून झाल्यानंतर किट्टूला आंब्यावर बसायचं होतं. मस्त बसली, तिला डर लागला नाही, घाबरली नाही थोडी सुद्धा, मस्त बसली. तर अशा रीतीने छानसा एन्जॉय झाल्यानंतर आम्ही घराच्या दिशेने निघालो होतो. तर कसा वाटला तुम्हाला छोटासा ब्लॉग नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तिला बाय कर. चला चला.